काय झालंय, आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. अनेक ठिकाणी ज्या बाहेरच्या राज्यांमधनं लोक आलेत, बाहेरच्या प्रदेशामधनं लोक आलेत, जे अजून ओला आणि इतर टॅक्स्या आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत, त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे, कुठे लावल्या पाहिजे. डबल पार्किंग करत असतात, नो पार्किंग मध्ये लावत असतात, कुठेही लावत असतात. आज मुंबई ही जी शहर आहेत, खास करून मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नागपूर, संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत, यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत. आज जिकडे 50 माणसं राहत होती त्या ठिकाणी 500 माणसं राहायला आली आहेत एका जागेत. माणसं वाढली आहेत, त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत, ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्या. म्हणजे साधारणपणे 26 जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी, मी चुकत नसेल तर काहीतरी 900 इंच वगैरे काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता. परवाचा पाऊस साधारणपणे 400 इंच वगैरे पडला, बरोबर ना? त्या 400 इंचामध्ये जर ज्या प्रकारचा केऑस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रस्ते कमी आहेत, ट्रॅफिकला शिस्त नाही, कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत, काहीही चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने, काय झालंय, आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं, काही केलेत त्याला भागणे, पण लोक तिकडे जात नाही. मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं, जिथे पार्किंग नसेल तिकडे, आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी ज्या बाहेरच्या राज्यांमधनं लोक आलेत, बाहेरच्या प्रदेशामधनं लोक आलेत, जे अजून ओला आणि इतर टॅक्स्या आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत, त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे, कुठे लावल्या पाहिजे. डबल पार्किंग करत असतात, नो पार्किंग मध्ये लावत असतात, कुठेही लावत असतात. आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला. त्या प्रकारे आता तिथे मुंबई पोलीस कमिशनर, त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सीपी कुंभारे साहेब, अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं आणि तिथे ती बैठक झाली आणि मी काही नमुने त्यांना, आपण आवाज येणार नाही, काही नमुने मी त्यांना सांगितले आणि मी त्या प्रकारची एक सिस्टीम लागल्यावरती वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात. त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे, बरोबर. आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात. मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं आहे. अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात, कोणी वाचत नाही, कोणी पाहत नाही, काही नाही. आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या, सीपींकडे पण दिल्या, जॉईंट सीपींकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे एक मोठे एक 2014ला मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदानं आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे 500 गाड्या, 800 गाड्या, 1000 गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं. आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे. मैदानं जाणार नाही, ती पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील. मुलांना खेळण्यासाठीची जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही. सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट मी त्याला सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहे त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजेत याच्यावरती, म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक, म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल. हा
साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट मला दाखवले या प्रकारचे, की इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करतंय. त्याचे जनरल त्यांना आखण्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये, म्हणजे मुंबईचा मॅप घेता किंवा ठाण्याचा मॅप घेता, पुण्याचा घेता, हे त्यांना सोपं करावं म्हणून. आणि कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे, तर ह्या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आता प्रेझेंटेशन हे दिलं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क. आज दोन चाकी वाहनं जी आहेत त्या दोन चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाही. म्हणजे, मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना 100% माहिती आहे की ही होतं की रात्री साधारणपणे 12 वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या. आता दुपारी 12 वाजता पण थांबत नाही. आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार, मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार. आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ. अत्यंत विचित्र लेवलवरचा किऑस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर. कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही. आज प्रत्येक एखादी कंपनी असते, एखादी शाळा असते, एखादं कॉलेज असते, प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात. मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि कशा प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत, कुठे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, फुटपाथवरती फेरीवाले बसलेले असतात, काही लिगल असतात, अनेक इलिगल असतात, त्यांचं काय करायचं. मला असं वाटतं की याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आणि आत्ता त्याची अत्यंत नितांत गरज आहे. कारण ते जर समजा आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हाताबाहेर आता गेलेलंच आहे, परंतु आता तरी आटोक्यात आणता येईल, पण याच्या पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि ते तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून अत्यंत गंभीर अशी ही बैठक आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर मी करून आलो.